हा व्हेज पुलाव पाहिल्यावर भूक लागणारच. फक्त 10 मिनिटात असा खमंग व्हेज पुलाव आज आपण तयार करणार आहे. कुकरमध्ये तेल घातलं, खडे मसाले घातले. खडे मसाले टाकताच स्वयंपाकघर सुगंधाने भरून जातं. नंतर ना 2 मिरच्या घातल्या, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेले टोमॅटो चांगलं परतून घेतलं. जेवढ्या असतील तेवढ्या रंगबेरंगी भाज्या मॅगिनेट करून घेतल्या आणि त्याही घातल्या. नंतर आलं लसूण पेस्ट घातली, थोडं लाल तिखट घातलं, मीठ घातलं 2 चमचे. नंतर ना पुलाव मसाला घातला, थोडी हळद घातली, चांगलं परतून घेतलं. नंतर 2 वाटी तांदूळ घातला आणि चांगलं भाजून घेतलं. चांगलं तांदूळ भाजल्यानंतर ना 2 वाट्या तांदळाला 1.5 पट पाणी घातलं. पाणी घातलं आणि वरून कोथिंबीर घातली आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आणि कुकरचं टोपण लावून घेतलं. कुकरला 4 शिट्ट्या दिल्या आणि आपला तयार आहे किती मस्त मोकळा आणि सुगंधित असा व्हेज पुलाव. वरून थोडा तळलेला कांदा. खाण्यासाठी तयार आहे व्हेज पुलाव. आणि रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.